मी शिवराज गायकवाड, अध्यक्ष ओमसेव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। आज देव देश धर्मासाठी हिंदू एकत्र येणं गरजेचं आहे। जसं काँग्रेस पक्षासाठी मुस्लिम एकत्र आलेत, तसं आपल्याला हिंदू जागृत होऊन देव देश धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे। मंदिरावरचा कळस, अंगणातलं तुळस, आपली बहीण आणि आपली गोमाता सुरक्षित ठेवायचं असेल, भाजपला मतदान करणं गरजेचं आहे। आज काँग्रेसचं फतवे सोलापूरमधनं निघत आहे। सोलापूर झालं, काँग्रेसचं समर्थन पाकिस्तानमधनं होत आहे। जर काँग्रेस आपल्या देशात प्रस्थापित झालं, इस्लामिक राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही। हिंदुत्व राष्ट्र करायचं हिताने जर भारतीय जनता पार्टीला, मोदीच्या हिताला जर मतदान केलं एकजुटीने, आपल्या येणाऱ्या काळात हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही। जे काँग्रेस 65 वर्षात करू शकलं नाही, 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक नव भारत प्रस्थापित झाला आहे। भारताचा आदर हा प्रत्येक देशात निर्माण होत आहे। एक विकसित भारत म्हणून 3 नंबरचा एक राष्ट्र आपला भारत ओळखला जात आहे। मी कळकळीची विनंती करतो, हे तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे। राष्ट्रहितासाठी मोठे मोठे कामं या तिसऱ्या टप्प्यात होणार आहे। त्यासाठी सगळे हिंदू एकजुटीने मतदान करावं, हे कळकळीने विनंती करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। हिंदूंनो 100% मतदान करा, असे तुम्हाला आम्ही हिंदू महासभेकडून आवाहन करत आहोत की आपला जे राष्ट्र आहे ते राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे। ते कसं तर इथं सोलापुरात बघा, यावेळेला एमआयएमनं त्यांचा उमेदवार न उभा करता काँग्रेसला पूर्ण पाठिंबा दिले आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे संपूर्णपणे पूर्ण मुस्लिम भागात फिरत आहेत। त्यांनी हिंदूच्या भागातसुद्धा स्वतः आले नाहीत। जिथं जिथं मुस्लिम आहेत त्या ठिकाणी फिरवून मतदान गोळा करत आहेत, म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये हिंदूंना किंमत नाही आहे। आणि एक लक्षात ठेवा, जर आपल्याला आपली ताई सुरक्षित ठेवायची असेल तर या ताईला घरी त्या ताईला तिला सासरी पाठवलं पाहिजे आणि आपली ताई सुरक्षित राहील। एक लक्षात ठेवा, आपली ताई आणि आपली भूमी जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं तर हिंदूंनो 100% प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। आणि हे मतदान रामभाऊ सातपुतेंना दिल्लीत पाठवलं पाहिजे, तरच आपण सुरक्षित राहू। अन्यथा हे भारत इस्लामिक राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही। जर हे पूर्णपणे आपल्याला धोका आहे, लक्षात ठेवा। आणि प्रत्येक युवकाने, प्रत्येक गल्लीतल्या आपल्या युवकाने प्रत्येक घराघरांना जाऊन ओढवून आणून 100% हिंदूंना मतदान करायला लावा। कारण की त्यांनी मतदान जिहाद नावाचा एक प्रकार केलेला आहे। त्यांनी सरळ सरळ म्हणलेले आहेत की जर मुस्लिमांनी दिवसभर मतदानच्या रांगेत उभा राहावं, सावकाश मतदान करावं, व हिंदू येतो आणि मतदानाला उभारण्याचा निघून जातो, त्यासाठी एक मतदान जिहादचा प्रकार झालेला आहे। आणि असं कुठं आढळल्यास त्यांनी आम्हाला संपर्क करा, आम्ही तिथं येऊन पोलिसाला घेऊन आणि आम्ही तुम्हाला तिथं मतदान करायला लावू। पण एक लक्षात ठेवा हिंदूंनो, ही शेवटची वेळ आहे। हे लक्षात ठेवा, हे राष्ट्रावर आलेला एक आघात आहे, आघात। आणि आपल्याला या आघात आपल्याला या मतदान पेटीतनं आपली एकता दाखवून करायचं आहे। त्यासाठी 100% हिंदूने मतदान करावं। जय श्रीराम।